अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा नावाच्या एका छोट्याशा गावातला एक मुलगा. या मुलाचं नाव आहे मोहम्मद अयान. हा मुलगा सोशल मीडिया चांगलं वापरायचा आणि त्यामुळे त्याचा सोशल मीडियाचा जो प्रभावी वापर होता तो बघूनच AIMIM या पक्षानं त्याला सोशल मीडियाची जबाबदारी निवडणुकीच्या काळात दिली, म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात. त्यामुळे या मुलाकडे एक पॉलिटिकल क्लाउड होता, ज्याचा वापर त्यानं स्वतःचा क्लाउड तयार करण्यासाठी, स्वतःचं वजन तयार करण्यासाठी वापरला. आणि त्यातून साधारण वर्षभरापूर्वी एक खेळ सुरू झाला. त्याचा मित्र मोहम्मद जोयान आणि उझेर खान या तिघांनी मिळून एक सापळा रचायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी वापर केला आपल्या सामाजिक इमेजचा. त्यासाठी त्यांनी काय केलं तर काही व्हॉट्सअप आणि स्नॅपचॅट ग्रुप्स बनवले. या ग्रुप्सची नावं देखील अशी ठेवली की एज्युकेशनल ग्रुप, एज्युकेशनल फोरम, सोशल फोरम असं काहीतरी ठेवलं गेलं. आणि या ग्रुपची नावं देखील मुद्दाम उर्दू भाषेमध्ये दिली गेली, जेणेकरून या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त मुस्लिम तरुणी सहभागी होतील अशी त्याच्या मागची भावना होती, जेणेकरून या सगळ्या मुलांना आणि मुलींना मिळून एक ग्रुप बनवता येईल. आता या ग्रुपमध्ये सुरुवातीला शैक्षणिक माहिती दिली जायची, त्याचबरोबर इतर काही विद्यार्थ्यांना मदत केली जायची, या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. आणि या माध्यमातून एकदा या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम तरुणी सहभागी झाल्या, त्यानंतर हा ग्रुपचा विस्तार करण्यात आला. या ग्रुपमध्ये हिंदू मुलांना देखील घेण्यात आलं, जेणेकरून हा ग्रुप सर्व धर्मियांसाठी आहे असं वाटेल यासाठी. सुरुवातीला जे मुस्लिम नाव दिलं गेलं किंवा उर्दू भाषेचा वापर केला गेला तो एक ट्रॅप म्हणून, जेणेकरून त्या ग्रुपमध्ये कुणीतरी सुरुवातीला सहभागी झालं पाहिजे. एकदा मुस्लिम मुली त्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मग त्या मुलींच्या मैत्रिणी त्यामध्ये आल्या आणि अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम मुली त्या ग्रुपमध्ये सहभागी झाल्या. आता ज्या मुली या ग्रुपमध्ये सहभागी झाल्या त्यांचे नंबर्स, हे ग्रुप चालवणारे हे जे 3 होते, यांचं जे सिंडिकेट होतं, या तिघांनी मिळून एकमेकांना शेअर करायला सुरुवात केली. त्यांचे नंबर्स घेऊन त्यांना मेसेज करणे, चॅट करणे, मग त्यांना थोडीशी मदत करणे, कधीतरी त्यांच्याबरोबर पर्सनल चॅटवरती बोलणे, अशा पद्धतीनं एक प्रकारे संपर्क वाढवत हे तिघेजण गेले. आणि त्यातून एक खेळ सुरू झाला, जो खेळ मागच्या 2 दिवसापूर्वी एक्सपोज झाला, ज्यामध्ये जवळजवळ 180 मुली या सापळ्यामध्ये सापडलेल्या लक्षात आल्या. या 180 मुलींचे जवळजवळ 350 व्हिडिओ फक्त एका मुलाच्या, म्हणजे मोहम्मद अयान नावाचा जो मुलगा आहे त्याच्या मोबाईलमध्ये सापडले. इतका खतरनाक हा सापळा होता. याच्याशिवाय आणखी 2 मुलं आहेत, त्यांचं काय, त्यांच्या मोबाईलमधल्या डेटाचं काय, त्यामध्ये किती मुले आहेत, हे सगळे प्रश्न अनुत्तर येत आहेत. अजून देखील या प्रकरणाचा तपास चालू आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बाहेर येणं बाकी आहे. नेमकं काय काय समोर आलं, कसं हे सगळं घडत गेलं आणि एवढा मोठा हा स्कॅन्डल, जो महाराष्ट्र हादरवून टाकेल असं स्कॅन्डल महाराष्ट्रात कसा झाला, ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना. या 3 मुलांची नावं आहेत मोहम्मद अयान, तन्वीर अहमद, मोहम्मद जोयान आणि उझेर खान, इक्बाल खान. ह्या तिघांनी मिळून या ज्या स्कॅन्डलला सुरुवात केली होती, यांनी सुरुवातीला ज्या मुलींचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांना मिळाले होते, ज्यांच्याबरोबर त्यांचा कुठल्याही मार्गाने संपर्क झाला होता, त्यांच्याशी सलगी वाढवायला चालू केली. सुरुवातीला ते या मुलींना काही लिंक्स, काही व्हिडिओज, काही फोटोज, अशा पद्धतीच्या अश्लील व्हिडिओज, फोटोज, लिंक्स पाठवायचे की जेणेकरून त्या मुलींची त्यावर काय प्रतिक्रिया येते बघायचे. अशा पद्धतीनं प्रत्येक मुलीला फोटो, व्हिडिओ पाठवल्यानंतर ती मुलगी त्यावर कशा पद्धतीने रिॲक्ट करते, त्यावरून त्या मुलींची कॅटेगरी केली जायची की त्या मुलीला अप्रोच केलं पाहिजे काय किंवा तिला डिस्कार्ड केलं पाहिजे काय. या पद्धतीनं मग या मुलांनी सगळं प्लॅनिंग केलं आणि अशाच पद्धतीनं ज्या मुलींनी ज्या पद्धतीनं रिॲक्ट केलं, त्यानुसार त्या मुलींच्या बरोबर एक प्रेमाचं जाळं तयार केलं गेलं. या प्रेमाच्या जाळात मोहम्मद अयाननं त्या मुलींना फसवलं आणि त्या मुलींना त्यानं भलतीच प्रेमाची नाटकं दाखवली किंवा वेगवेगळी आमिष दाखवली आणि त्यांना तो चिखलदऱ्याच्या त्यांच्याच एका मित्राच्या लॉजवर घेऊन जायचा, जिथं जाऊन तो छुपा कॅमेरा किंवा मोबाईल किंवा इतर काही पद्धतीनं त्या मुलींचे अश्लील व्हिडिओ करायचा आणि हे सगळे व्हिडिओ तो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा. या 3 मुलांच्या मध्ये एक प्रकारची स्पर्धा चालू झालेली होती की जास्तीत जास्त अशा पद्धतीनं मुलींना कोण जाळ्यात ओढतं आणि त्यांना कोण फसवू शकतं, याबद्दलची ही स्पर्धा होती. आणि या स्पर्धेमध्ये हे तिघं देखील होते. यामध्ये या ज्या मुलींचे व्हिडिओ बनवले जायचे, यामध्ये कधी कधी एक तिसरा माणूस देखील त्या रूममध्ये असायचा. याची कल्पना देखील त्या मुलींना नसायची, कारण जे काही फोटोज वगैरे शूट झालेले आहेत त्यामध्ये बरेच वेळा अशा पद्धतीचा एक अँगल देखील दिसतो, ज्यामध्ये तिसरा माणूस तिथं आहे, असं या सगळ्या गोष्टी पोलिसांनी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि एकदा ज्या मुलींचे फोटो किंवा व्हिडिओ अशा पद्धतीचे अश्लील तयार केले जायचे, हेच फोटो व्हिडिओ मग त्या मुलींना वारंवार फसवण्यासाठी वापरले जायचे. हे 3 मुलांच्या सोबत या मुलींना जबरदस्ती सेक्स करायला लावलं जायचं, या गोष्टी घडवल्या जायच्या. दुसरी एक गोष्ट, या मुलींना फोर्स केलं जायचं प्रॉस्टिट्यूशनसाठी, म्हणजे वेश्या व्यवसायात उतरण्यासाठी, जेणेकरून या मुलांचे जे आणखी कोणी मित्र असतील किंवा त्यांचे जे कोणी लोक असतील जे या सिंडिकेटमध्ये सहभागी असतील, त्यांच्याबरोबर शरीर संबंध ठेवण्यासाठी या मुलींना फोर्स केलं जायचं.
इतक्या थराला हे सगळं रॅकेट पोचलेलं होतं. ज्या मुलींचे अशा पद्धतीने व्हिडिओ केले जायचे किंवा फोटो काढले जायचे त्यांना सांगितलं जायचं की तुम्ही तुमच्या इतर मुलींना किंवा इतर मैत्रिणींना घेऊन या, जेणेकरून नाहीतर आम्ही तुमचे हे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावरती लीक करू आणि तुम्हाला जगात कुठं तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं त्यांना धमकी दिली जायची. त्यावरून मग त्या मुली आणखी काही मुलींना इकडे घेऊन यायच्या आणि या जाळ्यामध्ये ओढायच्या आणि अशा पद्धतीने हे रॅकेट कंटिन्युअसली वाढत राहिलं, फुगत राहिलं आणि एके दिवशी जेव्हापर्यंत हे कळलं, म्हणजे मागच्या वर्ष दीड वर्षाचंच हे प्लॅनिंग आहे, पण एका वर्षभरात जवळजवळ 180 मुलींचे 350 व्हिडिओ फक्त एका या मोहम्मद अयान नावाच्या मुलाच्या मोबाईलमधून निघाले आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये तो दिसतोय. त्याच्याबरोबर मुलगी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरा लावून, फोटो लावून किंवा व्हिडिओ चित्रीकरण करून त्या मुलींचे व्हिडिओ काढले गेलेत. मागच्या काही दिवसापूर्वी नाशिकच्या TCS कंपनीतलं अशाच पद्धतीचे एक रॅकेट बाहेर आलेलं होतं, ज्यामध्ये महिलांच्यावर अत्याचार केले गेले होते, त्यांचं धर्मांतर करायचा प्रयत्न केला होता. तो झटका महाराष्ट्र पचवू शकला नव्हता. तेवढ्यातच हे नवीन प्रकरण महाराष्ट्राच्या समोर आलं. हे प्रकरण 10 तारखेपासून सुरुवात झाली या प्रकरणाची, कारण 10 एप्रिलच्या आसपास हे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये लीक व्हायला चालू झाले. अनेक लोकांच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ यायला लागले. अशा प्रकारचे व्हिडिओ अनेक लोकांच्या मोबाईलवर या अगोदर देखील येत असतील. तर यावेळी झालं काय, या अचलपूर आणि परतवाडा भागातल्या ज्या लोकांच्या मोबाईलवरती हे व्हिडिओ आले त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या मोबाईलवर आलेल्या व्हिडिओमधल्या मुली या त्यांच्याच आसपास राहणाऱ्या त्यांच्याच गावातल्या मुली आहेत. आणि हे जसं लक्षात येत गेलं तसं हे प्रकरण तापत गेलं. एक प्रकारचा जनक्षोभ निर्माण होत गेला आणि हे प्रकरण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पर्यंत पोहोचलं. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण तायडे यांच्याबरोबर महापौर श्रीचंद तेजवानी असे अनेक भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि इतर सगळे लोक या प्रकरण हे सगळं लावून धरलं आणि त्यांनी एक प्रकारचा मोर्चा गावामध्ये काढला आणि ते पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे देखील होते. हे सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी ग्रामीण अमरावती चे अधीक्षक जे आहेत ते विशाल आनंद यांची भेट घेतली. इन्स्पेक्टर सुरेश मस्के यांना ते भेटले आणि त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती केली. त्यांना याचा जाब देखील विचारला की तुम्ही हे प्रकरण सुओ मोठो मागच्या 4 दिवसात स्वतःहून का हातात घेतलं नाही? एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, पसरवले जात आहेत, लोक एकमेकांना शेअर करतायत. या प्रकरणामधले आरोपी कोण आहेत हे तुम्ही का शोधलं नाही? त्यानंतर स्वतः अनिल बोंडे खासदार आहेत, त्यांनी एक पेन ड्राईव्ह विशाल आनंद यांच्या हातात दिला आणि त्यांना सांगितलं की यामध्ये या आरोपीनं केलेले सगळे कार्यकारनामे, त्यांचे व्हिडिओज, फोटोज सगळं काही आहे आणि या आरोपीवर कारवाई झालीच पाहिजे. भलेही या प्रकरणामध्ये अजून देखील कोणतीही एकही FIR पीडित मुलींच्या बाजूने आलेली नसली तरी देखील कारवाई झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे मग कारवाईला सुरुवात झाली. आम्ही म्हटलं तसं या प्रकरणामध्ये 180 मुली असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात हा आकडा 180 आहे की नाही याच्याबद्दल पोलिसांचं अजूनही कोणतंही परफेक्ट क्लॅरिफिकेशन आलेलं नाही. त्यामुळे आकडा कितीही असू शकतो, जास्तही असू शकतो, कमीही असू शकतो. तो जास्तीत जास्त अजिबात नसावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे, पण तरी देखील याबद्दलची अजूनही कोणती क्लॅरिफिकेशन नाही. यातली दुसरी गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत पीडित मुलींच्या बाजूने कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. यामध्ये ज्या पद्धतीचा एक मानसिक त्रास त्या मुलींना आता सध्या होत असणार आहे, ज्या परिस्थितीतून त्या जात असतील त्यानुसार त्या कदाचित पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन हे करणं शक्य नसेल. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यासाठी असं सांगितलंय की आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये येऊ आणि तुमची तक्रार घेऊ, पण तुम्ही तक्रार करण्यासाठी पुढे या. पोलिसांनी सांगितलं की आतापर्यंत 8 पीडितांची ज्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांची ओळख पटलेली आहे, पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर देखील पीडितांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्यात पुढाकार अजून देखील घेतलेला नाही. त्यामुळे अजूनही कोणतीही अधिकृत तक्रार झालेली नाही. पोलिसांनी सुओ मोटो आता केसेस दाखल केलेले आहेत, आरोपींना पकडण्यात आले. या आरोपींच्यापैकी जो मोहम्मद अयान आहे, जो मुख्य आरोपी आहे, त्याला पकडले गेले. तो आपल्या परिवाराबरोबर पळण्याच्या तयारीत होता. असंही सांगितलं जाते की हा मोहम्मद अयान हा कदाचित UAEचा पासपोर्ट होल्डर आहे. त्याची आता नॅशनॅलिटी चेक केली जाते. नेमकं तो कुठल्या देशाचा नागरिक आहे हेही बघितलं पाहिजे. त्यानुसार मग या प्रकरणाला आणखी काही अंग आहेत का याची देखील तपासणी केली जाईल. मोहम्मद जोयान नावाचा जो आरोपी आहे तो सध्या फरार आहे आणि याच्याशिवाय तिसरा आरोपी आहे उझेर खान इक्बाल खान, हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. या प्रकरणाचा छडा लागण्याचं कारण असं झालं सांगतात की उझेर खान आणि मोहम्मद अयान या दोघांच्या मध्ये एक भांडण झालं आणि या भांडणामुळे अयानची बदनामी करण्यासाठी म्हणून उझेर खाननं त्याच्याकडे असलेल्या अयानच्या ज्या क्लिप्स होत्या त्या सगळ्या शेअर केल्या आणि सोशल मीडियामध्ये टाकल्या, जेणेकरून अयानची बदनामी होईल असा त्याचा विचार होता आणि यातून या सगळ्या प्रकरणाला एक प्रकारे
तोंड फुटलं आणि तिथून या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आल्या आणि आता पोलिसांच्या समोर पोहोचल्या. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, स्नॅपचॅट ग्रुप्समध्ये सुरुवातीपासून जास्त करून मुस्लिम मुली होत्या, नंतर त्यामध्ये हिंदू मुली असल्या तरी असं सांगितलं जातं की एकूण ज्या पीडित मुली आहेत, ज्या 180 असतील, कमी असतील, जास्त असतील, त्यामध्ये हिंदू मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक हिंदू मुस्लिम अँगल असण्याची देखील शक्यता आहे. दुसरी गोष्ट, AIMIMचा हा पदाधिकारी असलेला आरोपी आहे, त्यामुळं त्या दृष्टीनं देखील त्याच्याकडे बघितलं जाईल. राजकीय दृष्टीनं बघितलं जावो न जावो, पण हे प्रकरण गंभीर आहे. अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रातल्या मुलींची फसवणूक होत असेल, एक प्रकारे नाशिकमध्ये जे झालं आपण ते बघितलं, खरातनं जे केलं आपण जे बघितलं, आणि आता हे नवीन प्रकरण ज्यामध्ये मोहम्मद अयानचा आणखी एक वेगळाच अँगल दिसतोय. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. यांच्यावरती कोणती तरी एक बंधनं घातली पाहिजेत. त्यासाठी काहीतरी पोलिसांनी केलंच पाहिजे. आता सध्या पोलीस जे काही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आलेले आहेत, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणचे व्हिडिओज पोलिसांनी डिलीट केलेले आहेत, पण तरी देखील हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती फिरत आहेत. या प्रकरणामध्ये एक विनंती आमच्याकडून तुम्हाला आहे, अशा प्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत आणि तसं जर कोणी तुमच्याबरोबर ते व्हिडिओ शेअर करत असतील तर ते व्हिडिओ अजिबात ओपन करू नका. ते तुमच्यापर्यंत जर पोहोचले तर डिलीट करून टाका. ज्यांनी तुम्हाला पाठवले त्यांना देखील डिलीट करायला सांगा, कारण हे कायद्याच्या दृष्टीनं चूक आहेच. पोलीस तुम्हाला हंट डाऊन करायचा प्रयत्न करतील, तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्यावर गुन्हे लावले जातील. पण ते होण्यापेक्षा दुसरी गोष्ट, नैतिकतेचा विचार करा आणि या मुलींची बदनामी होण्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका. कारण तुम्ही जर अशा पद्धतीचे व्हिडिओ फॉरवर्ड करण्यामध्ये किंवा आपल्या मित्रांना वगैरे पाठवण्याचा प्रयत्न कराल तर त्यामुळं या गुन्हेगारांचा जो उद्देश होता, त्या मुलींची बदनामी करणं, त्यांना एक प्रकारे समाजामध्ये तोंड दाखवायला जागा न ठेवणं, याच गोष्टी पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही या अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले तर अजिबात बघूही नका, डिलीट करून टाका आणि कुणाला पाठवायचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे ही एक गोष्ट जरूर पाळा. या अशा प्रकारच्या प्रकरणांच्यामुळं महाराष्ट्राच्या जी एक महाराष्ट्रातली एक सामाजिक वीण आहे त्याला बाधा पोचते असं मला वाटतंय. याचा परिणाम महाराष्ट्रावरती मागच्या काही दिवसांपासून व्हायला लागलाय, इथल्या समाज मनावरती व्हायला लागलाय. अशा प्रकरणांच्यामुळं काय होऊ शकतं महाराष्ट्रात, खरोखर महाराष्ट्राला हे घातक प्रकरण आहे. तुमचं या संपूर्ण प्रकरणाबद्दल, या प्रकरणातल्या आरोपींच्याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.